हिंदू नव्हे तर बळीराजा संकटात आहे, आमदार रोहित पवार यांचा चिमटा. महाराष्ट्रामध्ये पुरामुळे 70 लाख एकरचं नुकसान, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. अजित पवार पुण्याऐवजी मराठवाड्यामध्ये जाणार, सार्वजनिक कार्यक्रम टाळून पूरस्थितीवर लक्ष ठेवणार. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी द्या, खासदार सुप्रिया सुळेंची महायुतीकडे मागणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अंबामातेचं पूजन, तलवार भेट देत केंद्रीय गृहमंत्र्यांचा सत्कार. पंकजा मुंडे बीडच्या पूरस्थितीचा आढावा घेणार, नागरिकांना सतर्क राहण्याचं मुंडेंचं आवाहन. मराठवाड्यामध्ये पूरस्थितीनं घातलं थैमान. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणच्या शाळा बंद, शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. धाराशिवमध्ये पूरस्थिती नियंत्रणामध्ये, मात्र प्रचंड नुकसान. पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे वाचवलं. आता आव्हान शेतीच्या नुकसान भरपाईचं. नाशिकमध्ये संततधार पाऊस सुरूच, नांदूर मध्यमेश्वर धरणात जोरदार पाण्याचा विसर्ग. गंगापूर, दारणा, भावली धरणांचेही दरवाजे उघडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवल्याचं प्रकरण, भाजप कार्यकर्त्यांनी दिला दणका. डोंबिवलीमध्ये काँग्रेस नेते मामा पगारे यांना नेसवली साडी. आता ओला आणि उबर चालकांना आकारणार सरकारमान्य शुल्कच, तर चालकांनी अधिक शुल्क आकारलं तर कंपन्यांवर कारवाईचा इशारा. शनी शिंगणापूर देवस्थानावर प्रशासकाची नियुक्ती, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी देवस्थानचे प्रशासक. शनिदेवांच्या भक्तीचा बाजार मांडणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली. दिबा पाटलांचं नाव न घोषित झाल्यानं संतापाची लाट कायम. आणि मुंबईमध्ये लवकरच स्पॉट टॅक्सी धावणार. कुर्ला ते वांद्रा रेल्वे स्थानकादरम्यान सेवा. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निर्णय. अखेर कतरिना कैफ गरोदर असल्याची खात्री झालीच. आजवरच्या तमाम चर्चा ठरल्या खऱ्या. कतरिनानं सार्वजनिक केले तिचे गरोदरपणातलं शूट.